सर काय नाव आपलं? माझं नाव मॅम मी सुनील शेवाळे पाटील. आम्ही बुलढाणा सैलानीवरून आलो आहे. ओके. हां. काय त्रास होता आपल्या मुलीला? माझी मुलगी जन्मतः कर्णबधिर आहे. ओके. आणि ती लिप रिडिंगच्या साहाय्यानं बरंचसं काही म्हणजे जे घरगुती तिच्या व्यावहारिक जे शब्द आहेत हां. ते तिला बोलता येतात, पण एका कानाने बिलकुलच ऐकू येत नाही, एका कानाने अतिशय कमी येत होतं. ओके ओके. किती वर्षापासून म्हणजे जन्मतच? जन्मतः आहे. आणि मग आम्ही तिचं लग्नाचं वय झाल्यामुळं की आता करायचं काय, तिला बालपणापासून आम्ही हेअरिंग एड्स लावले, परंतु त्याच्या कर्कश आवाजाने फार काही तिला फायदा नाही झाला. ओके. परंतु तिला बालपणापासून आम्ही नॉर्मल शाळेत, जनरल शाळेत शिकवलं. ओके. त्यामुळे जनरल मुलांसोबत राहू राहू त्यांचं लिप रिडिंगचा स्टडी तिचा झालेला आहे. ओके. हां. मग आता लग्न करायचं म्हणून आम्ही तिचं कॉक्लिअर इम्प्लांट नावाचं सर्जरी ठरवलं. ओके. परंतु तुमचा व्हिडिओ बघितला, तुमच्याकडे आणलं, ओके. आणि आता तुम्ही ट्रायल घेतली असता तिच्या दोन्ही कानाने तिला ऐकू येतं असं ती तुम्हालाही सांगितलं, आम्हालाही सांगते. परंतु मॅम तिनं बालपणापासून तिच्या कानावर शब्दच पडलेले नाही, त्याच्यामुळे तिला भाषेचं ज्ञान नसल्यामुळे बोलायला तिला वेळ लागेल. ओके. परंतु तिने जर ऐकलं जरी तरी आमच्यासाठी फार मोठे आपण देवदूत ठराल. ओके 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 ओके. व्हेरी नाईस 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 नाईस. म्हणजे तुमच्या मुलीला आपण अंबाजोगाईमध्ये घेऊन आलात एनएमसी वेदनामुक्ती केंद्रामध्ये. ओके मॅम. लहानपणापासून ज्या कानाला ऐकू येत नव्हतं हो. ते आता दोन्ही कानाला ऐकायला चालू झाले. ओके. स्वतः तुमचा अनुभव सांगते आणि मी तिचे टेस्ट पण घेतले. ओके. थोडा स्पीचचा तिचा प्रॉब्लेम आहे म्हणून साठी हो. तुम्हीच स्पीच द्यायचा आहे तिचं, राईट? हो हो. दोन्ही कानांना आता ऐकायला चालू झाले. मग समाधानी आहेत तुम्ही? सध्या तरी आहे मॅम. ओके. म्हणजे आपल्यासारखे जेवढे पेशंट आहेत पीडित, ज्यांना की ऑपरेशन करायची गरज आहे, अशा पेशंटला काय संदेश देशाल? मॅम, माझी मुलगी कर्णबधिर मूकबधिर असल्यामुळे माझ्याकडे एक माझ्या आसपास परिसरातील या कर्णबधिर लोकांचा एक ग्रुप आहे. ओके. त्यामध्ये माझ्याकडे 80 मुलांचं रजिस्ट्रेशन आहे. अरे वा रे वा. आणि ओके जर माझ्या मुलीला रिझल्ट मिळाला ओके. तर मॅम मी विनंती करतो तुम्हाला की तुम्ही आमच्या जिल्ह्यात येऊन हां हां. त्या मुलांवर सुद्धा ट्रीटमेंट करून जे ओके ओके सर, अतिशय नक्कीच गरीब नक्कीच नक्कीच शुअरली आपण सगळे मुलं ओके करूया. अतिशय गरीब शेतमजूर, शेतकरी अशा पद्धतीचे गरीब घरचे मुलं आहेत, आणि त्या सर्वांना जर तुमच्या माध्यमातून ट्रीटमेंट मिळाली आणि त्यांना ऐकायला आलं, त्यांना बोलता आलं, तर खरोखर संगीता मॅम तुम्ही खऱ्या अर्थानं देवदूत ठराल. जिथे आम्ही ओके, 10 सर. लाख रुपयाची सर्जरी करणार होतो तिथे आज 1000 रुपयामध्ये तुम्ही माझ्या मुलीची ट्रीटमेंट केली, आणि आज तरी आम्हाला 10 मिनिटातच फरक वाटतोय. नाईस नाईस नाईस. आपण सगळ्या मुलांचे थेरपी करूया. तुमचे जेवढे मुलं आजारी आहेत, तुम्ही जसं सांगितलं तुमच्या डिस्ट्रिक्टला, आपण सगळ्या मुलांची थेरपी करून सगळे मुलं ओके करूया आपण. ओके ओके. थँक्यू मॅम. ओके. व्हेरी नाईस.